तर जेवणाचा विषय, तर जेवणावर काय मागितलं माहितीये का मोहतरमांनी, ये पैटर्न बनना भी नहीं चाहिए बाबा, ये बनना भी नहीं चाहिए, ये एक हीच काफी आहे अभी लाईफ टाइम केली। चायनीजचा जसं नाव घेतलंय ना, भाईच्या तोंडाला पाणी सुटलंय लिटरली। बाकी कसे वाटतात व्हिडिओज? अच्छा तुम्ही सगळे इकडचेच ना? चलो जयराम जी की अपना ख्याल रखना और हमेशा सदाबहार रहना, और गणपती आ रेले नाचायचं आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये। आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। ओके, सो लास्टचा ब्लॉग तुम्ही बघितलात की आपण मम्मीला साडी घेऊन दिली। ती साडी तर भाई बापच आहे, म्हणजे तिच्यावरून नजरच हटत नाही, एवढी तिचा कलर पण एवढा भारी आहे आणि कोणालाही सूट होईल ती, असं नाही की स्किन टोन वाईजच घेतली पाहिजे, सर्वांना सूट होईल ती, असा कलर आहे तो आणि शाईन पण आहे त्याच्यामध्ये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मम्मीला पण खूप आवडली, ते तुम्ही बघितलंय। मम्मीची तब्येत जरा बरी नव्हती, त्याच्यामुळे मम्मी अजून फुल्ली असती जर तब्येत चांगली असती तर, पण तब्येत थोडी नाहीये तिची ठीक। आणि काल मी गेलो होतो चिंचपोकळीला। चिंचपोकळीचा चिंतामणी तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, मुंबईचे गणपती म्हणजे कोणाला माहित नाही, सर्वांना माहिती असेल। काल गेलो आणि भाईसाहेब मला फक्त एक रील बनवायचा होता, तो रील तर एक नंबर झाला। तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन बघा, नक्की बघा। भाईसाहेब म्हणजे तुफान रील यार, एखाद्या कॅमेरामॅनचे, एखाद्या व्हिडिओग्राफरचे, एखाद्या फोटोग्राफरचे, सो ते एफर्ट्स तुम्हाला दिसतील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता घराने भाई मी पाय तुडवून आलोय, अक्षरशः मी म्हणजे माझी उदास झाली होती, म्हणजे माझ्या अंगठ्याला पण थोडा मार लागला, रक्त वगैरे पण आलं, बट ठीक आहे कोई नहीं, जो भी होता है अच्छे के लिए होता है बोल के मैं वहां से रिटर्न आया। आणि जे काय जमापुंजी मिळाली, जे काय शूट मिळालं, सगळं घरी घेऊन आलो आणि आजचा ब्लॉग मी सुरुवात करतोय। बाय द वे मम्मीची तब्येत बरी नव्हती, मी तुम्हाला सांगितलं, तर मम्मीला ऍडमिट केलाय आज। सो मम्मी ना भाई, तुम्ही मम्मीला बोला की काकू मम्मी जे काय तुम्ही बोलता ते, ज्या गोष्टी पाळायच्या त्या पाळा, ज्या गोष्टी नाही खायच्या त्या नाही खायच्या, म्हणजे नाही खायच्या। मच्छी नाही खायची, तंबाखू नाही खायचा तर नाही खायचा। इवन तुम्ही जर खात असाल, काकी ताई आपल्याकडून बघत असतील तर प्लीज नका करू, नाहीये ते चांगलं। तंबाखू मोस्टली सगळ्याच महिला मंडळ लावत असेल, बट ते नका करू, नाहीये ते चांगलं। कालांतराने त्याचा परिणाम आपल्याला नंतर भोगावा लागतो, जसं मम्मीला आता त्रास होतोय। मम्मीला ऍडमिट केलेलं आहे इथेच, आपण जाऊया संध्याकाळी, भेटूया मम्मीला कसं काय ते। आणि सुईचा मेन प्रॉब्लेम आहे, मी लास्टच्या माझ्या बीटीच्या ब्लॉग मध्ये बोललो होतो, ब्लड ट्रान्सफ्युजनच्या ब्लॉग मध्ये मी बोललो होतो की मम्मीला सुई लावायचा खूप मोठा प्रॉब्लेम, म्हणजे भयानक लेवलचा प्रॉब्लेम आहे। म्हणजे डॉक्टर कन्फ्युज होतो नक्की सुई लावायची का नाही लावायची। तर मी म्हटलं यावेळेस स्ट्रिक्टली सांगितलं, मीच सांगितलं ताईला आणि मम्मीला पण की तू डॉक्टरांना हात अजिबात द्यायचे नाही, बच्ची रे बच्ची नाही देणे का। कारण काय आहे की माणूस आजारी असलं त्याची जी बॉडी आहे, पूर्ण बॉडीची जी स्किन आहे ती डिहायड्रेट होऊन जाते आणि वरून त्यामध्ये मम्मीच्या नसा मिळणं मुश्किल होऊन जातं, म्हणजे नसा आहेत की नाही त्या हातांमध्ये याचा पण डाऊट येतो बाय, कारण नसच दिसत नाही। तर पायालाच लावायला सांगितलं आणि लावली पायाला सुई, झालं बोलणं माझं ताईशी। तर आता बघूया संध्याकाळचं जेवण इकडचं पण द्यायचं नाही, कारण जे काय हॉस्पिटलचं, कुठलाही हॉस्पिटल चांगल्यातलं चांगलं हॉस्पिटल असू दे तर कुठलंही असू दे, त्यांचं जे कॅन्टीन असतं ते पूर्ण कामातून गेलेलं असतं, कारण तिथे स्वच्छता नसते, काय नसते, त्याच्यामुळे हॉस्पिटलचं पण जेवण नाहीच द्यायचं। तर असा एकूणच आपल्या ब्लॉगचा सुरुवात झालेली आहे। बघूया आजच्या दिवसभरात काय काय ब्लॉग होतोय तो। आता मी बसतोय आता नाश्ता करायला, ताईने फ्लॉवर वाटाण्याची भाजी केली आणि चपाती। फ्लॉवरची भाजी भले त्याच्यात वाटाणा नाहीये, पण आय लव्ह इट, मला खूप जास्त प्रमाणात आवडते। अभी आपण खाके मिलते मेरी बुलबुल घरी आली आणि मम्मीला ऍडमिट केलं, जसं मंदार तुम्हाला बोलला, तर मम्मीला खूप दिवसापासून असा त्रास होत होता, म्हणजे फीवर किंवा अजून इतर गोष्टी, त्याच्यामुळे म्हटलं की आपण ऍडमिटच करूया। सो आज ऍडमिट करून आली मम्मीला मी, संध्याकाळी 4-4:30 वाजता आली मी घरी आणि नंतर जेवण केलं, कालचं जेवण जेवलो, कारण दुसरं काही बनवायचं किंवा हे इच्छाच नव्हती आणि मूड पण नव्हतं त्याच्यामुळे। तर आता परत आम्ही रात्री जाऊ, म्हणजे जेवणाचा डबा वगैरे घेऊ मम्मीला आणि बाकी काय प्रोसेस आहे ते बघीनच। काय आता संध्याकाळ झालेले आणि आता जेवण काय द्यायचंय मम्मीला हा विषय, ठीक आहे। मम्मीने फक्त चहा घेतलाय काय मम्मीने तिकडे? हा, ताई बोलली फक्त तिकडचा चहा घे म्हणून। तर जेवणाचा विषय, तर जेवणावर काय मागितलं माहितीये का मोहतरमांनी, जे आहेत ना तिकडे त्याने जेवणाला काय मागितलंय? अंड्याचा रस्सा। अगो बाई माझे, अगं तू ऍडमिट आहेस ना, लोक डाळ भात खातात, खिचडी खातात, सूप पितात,
हे ग काय म्हणजे आम्ही जानकी फरमाइश तो देखो ये पैटर्न ये तुरड़कर पैटर्न बोलते हैं। ये पैटर्न एक ही है, अलग नहीं बनने वाला, बनेगा भी नहीं। ये पैटर्न बनना भी नहीं चाहिए बाबा, ये बनना भी नहीं चाहिए, ये एक ही काफी है अभी लाइफ टाइम के लिए। अरे देखो अम्मी जान का फोन आ गया, देखो मातोश्री अम्मी जान का फोन आ गया। दुखत नाही ना? ओके तो अभी अम्मी जान का विषय तो सॉर्टेड है, वो तो क्या ही देना ही पड़ेगा। माँ भगवान समान होते, भगवान का ऑर्डर नहीं पालेंगे तो किसका पालेंगे, है कि नहीं। और ये मम्मी की परी, जो मम्मी बोलेगी वही करेंगी। मम्मी तंबाकू मांगेंगी तो मम्मी को तंबाकू लाके देंगी। आता अजिबात नाही। हाँ ये तो सिर्फ बोलती है। नहीं आता भाई सब कुछ बंद, तू देख सिर्फ मेरे पीछे यही जवाबदार है। मम्मी का तो सॉर्ट हो गया, अभी हमारा सॉर्ट होना बाकी है। इसने मुझे बोला कि भाई खाने में क्या करेंगे, ठीक है मला सांगते मॅगी, ठीक है। तू फक्त माझं विचारलं, तुला काय पाहिजे मी तुला विचारलेलं। हाँ मी बोलो मला काय पाहिजे, अभी मम्मी तो है नहीं घर पे, तो थोड़ा चीज का फायदा उठा दे। अरे मतलब अभी कैसा है दोस्तों, थोड़ा सा आत्मा को भी सुखी करना चाहिए, क्या बोलते हो। मेथी इन द रिमिक्स, मेथी है ना, मेथी जिंदाबाद बोलते। ताई बोलली मी तर मला मॅगी करते, तुला काय पाहिजे सांग मला, म्हटलं मी बोललो रेडी आहे, तुला काय पाहिजे। हाँ तर मी जास्त अपेक्षा केली तर अभी तो बोलती है मैं बनवाने को रेडी हूँ। अभी अपेक्षा की तो फिर अपेक्षा भंग एक आधे व्यक्ति की अपेक्षा भंग होती है तो फिर वो टाइम पे बुरा लगता है, सुनने में अच्छा लगता है, लेकिन जब सामने से बाद में भाऊ आता नाही होता, आता नाही जमणार, चालेल का तुला, तब भाई तब गुस्सा। मी बोललो की चायनीज खायला जाणार आहे, यस चायनीज खायला जाणार आहे, तर म्हणे की घर पे लाव दोनों मिलके खाएंगे। भाई चायनीजचा जसं नाव घेतलंय ना, भाईच्या तोंडाला पाणी सुटलंय लिटरली। अजून चप्पल घालून बाहेर पण पडलो नाही, तरी इथनं ही सुरुवात आहे। म्हणे काय मला म्हणे की तू घरी आणून ठेव, आपण मग जाऊया मम्मीला टिफिन देऊया, तोपर्यंत आल्यावर मस्तपैकी होम थिएटर बिटर मस्तपैकी टीव्ही बिव्ही एकदम पिक्चर बघत खाऊ। पहिली गोष्ट तुला तर ते खायचंच नाहीये आणि तू जबरदस्तीने बोला मी खाणार, तर मम्मी पण त्याच्यात हिस्सा मागणार ना। जो तेरा है वो मेरा है, वो मेरा है। इसको हिलाय ना साधा डाळ भात असेल किंवा खिचडी वगैरे असेल ना, तर मी म्हटलं ताई मला नाही संपत आहे की तू घे म्हणून, मला नाही करेल, मम्मीला दे किंवा असं करेल। आणि त्याच जागी बिर्याणी असेल, पावभाजी असेल किंवा अशा काही ज्या गोष्टी असतील ना ज्या माणसाला विचलित करतात खाण्यासाठी, ते उष्टवलेलं असू दे भाई तरी पण ताट खेचून घेईल, अशी आहे, ऐसा इसका स्वभाव आहे। दोस्तों आज की पार्टी फिक्स रही। 7:30 झाले आणि मम्मीसाठी काय जेवण लगेच होईल, थोडंफारच घ्यायचं। आणि मम्मी आता अशा परिस्थितीमध्ये काही जास्त तर खाणार नाही। आणि आता मी चाललोय चायनीज, म्हणजे महिन्यातून 2 महिन्यातून आमचं एकदाच असतं हे, आणि ते पण सिबलिंग भाऊ बहीण आम्ही ते एन्जॉय करून खातो। तसंच आपल्या गणपतीचं आगमन पण आहे, ते पण थोडंसं तुम्हाला दाखवतो, लेट्स गो। काल चिंतामणी आगमनला गेलो होतो लालबागला, त्या गर्दीमध्ये माझी चप्पल भाई गेली माहितीये, आणि आता घरी मम्मीची वापरायची चप्पल मी बाहेर घेऊन आले। सोबत पहिल्यांदा झाल्या लालबाग मध्ये, ते पण चिंतामणी आगमन मध्ये म्हणजे कंपल्सरी है भाई, ये तो होना ही है, ये नहीं होता तो आगमन कंप्लीट नहीं होता ब्रो। म्हणजे मोबाईल चोरी होता, घड्याळ चपला तो भाई वो तो मतलब कॉमन चीज हो गई है जाना। गणपतीचं आगमन चालू आहे, गणपती बाप्पा मोरया। आईचा मूर्ती बघा गाईस, कागदाच्या लगद्यापासून बनवलेली आहे। सगळे इकडे आलेले आहेत, दादा करत। बाकी कसे वाटतात व्हिडिओ? अच्छा तुम्ही सगळे इकडचेच ना? अच्छा ओके। मला भेटायची इच्छा होती का ताईला भेटायची इच्छा होती, खरं सांगायचं? ताई नाही ना, मला तू भेटलास। अच्छा ओके, तुम्हाला ताईला भेटवायची पण इच्छा मी लवकर पूर्ण करेन। घर पण माहिती मी नेहमी येतो, माहितीये का? अच्छा ये दोस्तों जासूस है, ये जासूस है, ऐसा लग रहा है मुझे। चल बाबा बरं वाटलं, मस्त, चला बाय 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 बाय। ऐसा सब विषय है आणि मी असा चट्टीवर आहे यार, काय कर सकता, अभी बंद है। अजून मंडळी आपल्याला भेटलेले आहेत, ते पण आपले फॅमिली मेंबर्स आहेत। तुम्ही कुठे राहता? मोठा वाटतो ब्लॉग मध्ये। अरे भावा एवढाच आहे, आम्ही काय कर सकते।
कहते भगवान ने भेजा तो भेजा, सब कुछ भेजा, लेकिन हाईट कम भेजा। हा हे आपले शेठ माणसं या मंडळाचे कार्यकर्ते आहेत, लवकरच पदाधिकारी होतील। हे आपल्या मीरा रोडचा मोर्याचे कार्यकर्ते। अजूनपर्यंत इतक्या वर्षामध्ये एवढी उंच मूर्ती कधीच अरे हा बाय, आणि या वेळेला आहे ना एकदम कागदी मूर्ती आहे आपल्या। हा आपल्या मंडळाची एकुलती एक मानाचा पहिला गणपती आपला, मीरा रोडचा मानाचा पहिला गणपती। जरूर या मीरा रोडला। तो ये देखो हमारी रानी पद्मावती यहाँ पे अंडे का रसा का लुत्फ उठाते हुए, और कैसा लग रहा है हॉस्पिटल में आके। बड़ा ही मतलब सुकून सा महसूस होता होगा। करने का क्यों ये मेरे को ये नहीं पता चल रहा है, लेकिन ठीक है, आगे से खुद का ध्यान रखा करो मेरी जाने जहारे आलमे गुलजार। समझ में आवत है। तो अभी ये मस्त ऐसा तिखट, अगो बाई माझे तिखट तो देखो, वैसे जास्त तिखट तो नहीं किया। यहाँ पे ओपिनियन देने की जरूरत नहीं थी। एक भाकरी आणली होती आणि थोडासा भात आणलाय। मम्मी भात खायला पण घाबरते बिकॉज ऑफ डायबिटीज, आणि ही गोष्ट सगळ्यांनी पाळली पाहिजे, मला माझं असं पर्सनली मत आहे। तेव्हा मग पूरी तो देखो कौन बांट रहा है, भातावड़ा हमको वसकाने का है और गच करके टक करके निकालने का है। म्हणजे तू सांगते आम्हाला की भात का कोण सांगते वो दिल से कोकणी बोलते ना, तो वो होता ही जातच ते, म्हणजे त्याच्या बिना राहिण्यासाठी एक वेळ भाकरी नसली तरी चालेल, पण भात इज कंपल्सरी बोलते। आज काय ट्रीटमेंट झाली की नाही? तसं तर आज रविवार आहे। अजून एक गोष्ट दाखवायची अशी की पायाला सुई लावली आहे, आणि हे सगळं मी तुम्हाला सांगितलं, माझ्या डोक्यात होतं की पायाला सुई लावायची म्हणून मंदारनी सांगितलं पायाला लावायची। हा लास्ट टाइम त्या लोकांनी सगळीकडे पिक करून ठेवलं होतं ना हाताला वगैरे, आणि ते बरोबर लावत नाही सुया, त्याच्यामुळे डिसिजन लास्ट टाइम मम्मीला त्रास पण झाला होता। आणि लावलेली सुई हे बघा इकडे लावली, इथे कोण लावतं मला सांगा, मतलब ऐसी कोणती इथे लावलेली, पूर्ण इथे लावलेली। हा इथे अशी एवढी मोठी ती सुई असते। ही जी सुई आहे ना, ही मोठी सुई आहे, आणि याच्यामध्ये ते स्टीलचं बारीक सुई असते। आता ती इथे कशी जाणार? सो त्याच्यामुळे खूप झालं होतं त्यावेळेला, त्याच्यामुळे मी म्हटलं तू गलती करू नको, माझी ऑर्डर आहे समज। अनुभव आहे ना मंदारनी, आणि मला स्पेशली अनुभव है भाई साहब, बचपन से डॉक्टर की डिग्री लेने की भी जरूरत नहीं है, मैं डॉक्टर हीच बन गेला अभी। इकडे सबूत पण आहे त्यावेळेचा। हा हे बघा कसला हात सुचलेला बघा, आईची कटकट। हे बघा काय डेंजर लेवल में लावलेलं आहे। आणि मम्मी त्यांना बोलत होती की नका लाव, पण कधी काय होतं की हॉस्पिटलवाल्यांना एकदम निर्दयी वागतात, त्याच्यावर खूप चिडले। माझं खटाकलेलं पण खूप जास्त तगडं, मी काय सोडते काय माझ्या मम्मीला त्रास? सकाळी पण तसेच करत होते, हाताला सोडत होते, हा मग काय करून करत होते हाताला, ती आणि ऐकत पण नव्हती। मम्मी बोलत होती की मशीनने चेक करा, कारण मम्मीचं कसं पातळ वेल आहे त्याच्यामुळे दिसत नाही। आम्ही बोललो मशीन असेल याच्याकडे, आता एवढं मोठं हॉस्पिटल आहे, आयसीयू असतात, त्याच्यामुळे मशीन्स असतात। हो मशीन पण मला माहिती आहे ती। मशीनने मी सांगितलं चेक करायला, लक्षच नाही दिलं, इग्नोर। आणि बघत मी की मी तुमच्या चांगल्यासाठी सांगते, पेशंटच्या चांगल्यासाठी सांगते, मी काय वाईटाचं बोलत नाही, मी इकडे लावा, दोघांनाही त्रास नाही। मग तिने ते काढलं, खोललं आणि लावलं। असा आहे ना, असा रांगडाकडे प्रत्येकासोबत पाहिजे याच्या गावात। साल्टी रे साल्टी, काळी काळी साल्टी। तर हा असा रांगडागडी आम्ही पण पाळलेला आहे, म्हणजे आमच्या सोबत आहे पाळलेला म्हणजे आमच्या फॅमिली मधला तो बाउन्सर आहे, ऑल टाइम बाउन्सर आहे, म्हणजे लाइफ टाइम कायम स्वरूपी। और कुछ है हाँ, तो ऐसा ही हमारा बाउंसर है, मतलब जहाँ देखो वहाँ पे रट्टे ही रट्टे। अभी आज मेरा और बाउंसर के मजे ही मजे। वैसे देखा जाए तो 2 महिने झाले तब्येत बरी नाही, एवढे औषधांना पैसे घालवले, पण काय आरामच नाही। ते कसं छोटं तर थोड़ा ब्रेक घेऊया आपण, बाद में मिलते। बाद में कहाँ मिलेंगे, घर पे मिलेंगे, कहाँ पे मिलेंगे वो पता नहीं, लेकिन मिलेंगे। चलो जयराम जी की अपना ख्याल रखना और हमेशा सदा बाहर रहना, और गणपति आ रहे ले नाचायचं है। लेट्स गो बेबी, इंतजार कर रही घड़ी, वो घड़ी आ गई। माझं तर उद्या रिपोर्ट्स विचारी काढायचे, माझे पण रिपोर्ट्स बाकी आहेत अजून विचारायचे की मला काय झालंय, पण मला काय वाटत नाही असं काळजी घेऊ। तुला पण बोलली पाणी जास्त पियेचा, तू आधी ये लवकर घरी। तेच ना बरे आम्हाला शिकवते बघा कोणाला, नाही तर चुपचाप सोती रे। निघालोय आता आपण घरी जाण्यासाठी, इथे वाट बघतोय आपलं सगळं पार्सल।
आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं की मम्मी तर काय नॉर्मल आहे, म्हणजे रिपोर्ट्स पण नॉर्मल आले, ही महत्त्वाची गोष्ट. आणि कसं आहे की पेशंट असेल आणि त्याच्यासोबत ना आपण असं दाखवायचं नाही आपण पण टेन्शनमध्ये किंवा काय, त्याच्यामुळे ना समोरची व्यक्ती पण आपल्याला बघून अजून जास्त टेन्शनमध्ये येते. ऑलरेडी तिच्या हाताला सुया असायला आहे, दुनियाभरच्या सगळ्या गोष्टी लागलेल्या असतात. त्याच्यामुळे कसं आपण आहोत, आपण ते वातावरण कसं फुलवता येईल हा माझा प्रयत्न होता. होप की तुम्ही ते समजला असाल, जेणेकरून कसं थोडंसं आपल्याला 100% नाही बोलतात पण आपण 5% 10% तरी त्यावेळेला ते आपण वातावरण चांगलं बनवायचा प्रयत्न करायचा. ठेवायचे पण थोडंसं वातावरण जरा हलकं फुलकं केलं तर समोरच्याला पण बरं वाटतं. 100%. आणि उद्या सकाळी पण लवकर यायचे बाई. ताई लस मम्मीची लस चालू आहे ना जी. वगैरे असं घेऊ काय? दूध पीत नसेल तर घे ना बाई. ताई लस विसरले मम्मीची इथे घेऊन येण्यासाठी. आता आणली असती तर मला सकाळी लवकर यायची एवढी गरज नसती भासली. बट 7ची लस आहे, ड्रॉप्स आहेत ती 7 वाजता मम्मीला घ्यायचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे मम्मीला खोकल्याची वगैरे एलर्जी आहे, तर त्या एलर्जी एवढी हाय लेवलला पोचून ठेवली मातोश्रींनी की याच्यामुळे औषधं पण देणं कठीण झालंय भाईसाहेब. एवढा इथपर्यंतची एलर्जी आहे. तुळस देखील नाही लावायचे घरात, झाडं नाही लावायचे, कोणत्या लेवलला पोचवून ठेवलंय. म्हणून मम्मीला बोला आधी, मम्मी को सिखाएंगे तब बेटा सीखेगा. मेरी जान. जेवण आपलं तयार आहे, शेजवान फ्राईड राईस आणि इकडे मंचुरियन. तर बघितलं तुम्ही एकूणच आजच्या ब्लॉग मध्ये काय झालं ते. आजच्या व्हिडिओचा समाचार घेऊन लवकरच भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माहितीये ना मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.